माध्यमाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेलाच आहे, पण माझ्या त्या आरोपीला सुद्धा मी मोबाईल एक 1.5 लाख रुपये 1,52,000चा मोबाईल तो मी आता 2-3 महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे। नाही त्यांनी मागितला। माझी मुली इथं असतं, माझी मुलगी माझ्या घरी होती, घरी असताना वाकडच्या क्रोमामध्ये ते आले। वाकडच्या क्रोमामध्ये माझ्या मुलीला इथनं बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी त्यांचं झालं की मला मोबाईल तुझ्या पप्पाकडून घेऊन दे। मुलीने मलाही फोन केलेला आहे, त्यावेळेला त्याचे रेकॉर्डही आहेत। मुलीचा फोन त्यांनी काढावं आणि ते सिद्ध होईल। फोन केलेला आहे, ज्या त्या वेळेला गेलेलो आहे आणि त्यावेळेला त्यांना मी मोबाईल दिला, त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिलेला आहे। त्या मोबाईलची ही रिसेट, क्रोमा शोरूमची रिसेट तुम्हाला झूम करून बघायचं असेल तर बघा। त्याची तारीख हे मला वाटतं 18/9/2024ला मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेला आहे आणि त्याचे जे EMI आहेत, मी आजही हप्ते भरतो, त्याचे EMI भरतोय। ते बँकेचं स्टेटमेंटवरती तुमच्याही लक्षात येईल आणि वकील साहेबांनी त्याचं स्टेटमेंट काढून घ्यावं। त्याच्यात ते इतकंच नाही तर वैष्णवीच्या नावावर जी काही जमीन होती तर सुद्धा आम्ही हक्क सोडपत्र देऊन टाकलो होतं। आम्ही स्वतः वैष्णवीला घरी घेऊन गेलो होतो आणि आम्ही सही दिली असं त्यांचा आरोप होता। तर हुंड्यासाठी आम्ही छळ केलाच नाही असं त्यांनी हुंड्यासाठी छळ केला नाही, हुंड्यासाठी छळ केला नाही म्हणता, गाडी मागितली नाही म्हणता, तर मी 5 कोटीच्या गाड्या आहेत त्यांच्याकडे म्हणतात, तर मी ही MG हेक्टर गाडी बुक केलेली आहे। फॉर्च्युनर गाडी घ्यायच्या आधी ही MG हेक्टर गाडी वाकड हायवे रोडला शोरूमला बुक केली, 50,000 रुपये डिपॉझिट केले, त्याचे महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्याचे रिफंड पण माझ्या अकाउंटला आले। ही त्याची रिसीट। MG हेक्टर बुक केली, त्यांनी माझ्याशी वादावादी केली, वादावादी चांगलीच केली। मला त्यावेळेस असं बोलले की ही जर गाडी दिली तर मी ती गाडी सोडून देईन, नाही तर तिथं पेटून देईन, मला गाडी पाहिजे, हीच गाडी पाहिजे, फॉर्च्युनरच गाडी पाहिजे। त्यानंतर मी फॉर्च्युनर गाडी लागणार देईल। दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हणता की 5 कोटी 90 लाखाची गाडी, 5 कोटीच्या गाड्या, ऍक्च्युली त्यांच्याकडे गाडी ही एकच आहे। 5 गाड्या नाही, 10 गाड्या नाही, 5 कोटीचं काय नाही, निव्वळ आणि निव्वळ त्यांच्याकडे एकच फोर्ड गाडी आहे। दुसरी जी काय ती गाडी 90 लाखाची सांगतायत, ती गाडी बुचुडे नावाच्या इसमाची मारुंजी या ठिकाणची गाडी आहे। हा त्या गाडीचा रिपोर्ट, हा नंबर आहे, झूम करून बघा, तुम्हालाही कळेल की ही गाडी चंद्रकांत राघव बुचुडे या नावाने आहे। त्या गाडीचा नंबर आहे MH14 KC 3000। त्या गाडीचा नंबर पोलीस स्टेशनला ती लावलेली असेल, ती गाडी चेक करा, तेही बघा। म्हणजे यांच्याकडे कुठलीही गाडी नाहीये, एकच गाडी आहे आणि ही जी गाडी मी दिलेली आहे तर दिलेली नसून ती माझ्याकडं मागितली गेलेली आहे। माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नात उभं राहणार नाही, लग्न मोडून टाकील। आधीच माझ्या मुलीची लग्न 2 ठिकाणी मोडली, त्याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं। त्यातही लग्नाला तयार झालो तर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली की माझ्याकडे ह्याची मागणी, सोन्याची मागणी, गाडीची मागणी, चांदीच्या ताटाची मागणी, गौरीची मागणी, अधिक महिन्यात जावायला चांदीचंच ताट पाहिजे, सरासरी ज्याच्या ऐपतीप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टीच्या कारणाने स्टीलचं देतात, कोण तांब्याचं तामण देतं। माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली, तीही मी पूर्ण केली। त्या ह्याच्यात मी आता बोलू शकत नाही, कारण ते आता ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळं अधिक याला कारणीभूत हगवणे आहेत आणि त्याचंही आपल्या समोर थोड्याच दिवसात ते पण उलगडा होईल। त्यामुळे त्यांनी तुम्हाला कदाचित बंदुकीचा धाक दाखवला असं त्याचं म्हणणं आहे आणि या प्रकरणात ते जे बाळ होतं ते या निलेश चव्हाणकडे त्या हगवली कुटुंबांनी सांभाळण्यासाठी दिलं होतं। तुम्ही 100 लोक घेऊन मॉब घेऊन त्यांच्या घरी गेला, त्यामुळे त्यांनी तुम्हाला धमकी दिली असा एक त्यांनी
बरं, आता तुम्ही म्हणता की त्यांनी असा आरोप केलाय, जर त्यांची सून मयत आहे तर हे मयत आहे म्हणतात, तर त्यांना हे असं सुचलं कसं की बाळाला सांभाळायला द्यायचं? सांभाळायला जर आपली सून मयत झालेली हे सोडून, आणि हा निलेश चव्हाण त्यावेळेला कसा, ज्या वेळेस माझ्या मुलीला मारलं गेलं, मग माझ्या हिशोबाने मी निलेश चव्हाणलाच याच्यात आरोपी म्हणून हे करेल की हा पण त्या कटात सामील होता, निलेश चव्हाण सुद्धा या कटात सामील आहे असं मी ठामपणे सांगतो तुम्हाला. हे जे म्हणतात की बाळाला घेऊन गेला, मग निलेश चव्हाण बाळ होतं, बाळ घराच्या तर बाहेर नव्हतं, वैष्णवीच्या तर जवळच होतं. मग याचा अर्थ काय की हा निलेश चव्हाण वैष्णवीच्या जवळच हे सगळं कुटुंब होतं आणि ह्या कटात हाही सामील आहे असे माझ्या ठाम आरोप आहे त्यांच्यावर. बाळ आणण्यासाठी गेला हा माझा भाऊ गेला होता. बाळ आणण्यासाठी माझी मानसिकता नव्हती. ज्या वेळेस बाळ आणायचं, माझ्या मुलीचे मयत झाल्यानंतर तिचे अंत्यविधी चालू झालं. दुसऱ्या दिवशी, अंत्यविधीच्या दुसऱ्या दिवशी माझे दाजी उत्तम बैरट, मोहन कसपटे या आमच्या सगळ्यांची यांची चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर उत्तम बैरटांनी करिश्मा आगवलेला सकाळी 7 ते 7:30 वाजता फोनही केलेला आहे. तोही आपण त्या ह्याच्यात शोधून पहा, तोही नंबर मिळेल करिश्माच्या मोबाईलवरती. हे केल्यानंतर त्यांना सांगितलं की आमचं बाळ आमच्याकडे द्या. आमची मुलगी गेली, त्या मुलाईलाही तुम्ही काय करसाल. त्यावेळेस तिने 1 दिवस 2 दिवस काही आणून दिलं नाही. त्यानंतर त्यांच्याच राजेंद्र आगवण्याच्याच सख्या भावानी मोठ्या जयप्रकाश आगवणे यांनी उत्तम बैरट यांना फोन केला आणि फोन करून त्यांनीच सांगितलं की तुमचं बाळाला घेऊन जा. ते बाळाला खूप वेंडसाळ होती, ते रडतंय, तिकडे नीट सांभाळलं जाणार नाहीये असं आम्हाला कळलेलं आहे, तर तुम्ही बाळाला येऊन घेऊन जा. त्यावेळेस माझा भाऊ मोहन कसपटे आणि आमचे दाजी उत्तम बैरट हे दोघं प्रभात रोडला आगवण्यांच्या घरी गेले. आगवणे म्हणजे जयप्रकाश आगवणे, राजेंद्र आगवणेच्या घरी. हे दोघं तिघं जाऊन त्यांच्या मुलीला घेऊन त्या निलेश चव्हाणच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर ज्या वेळेस मुलाचा आजा जयप्रकाश आगवणे यांनी बाळाची मागणी केली की हा माझा नातू आहे, बाळाला आमच्याकडे दे, त्यावेळेस निलेश चव्हाणनी बंदुकीचा धाक दाखवून त्या आजोबावरच पिस्तुलाचा धाक दाखवून म्हणले तुम्ही कोण, तुमचा काय संबंध आणि ही लोक कोण, यांना आम्ही ओळखत नाही आणि तुम्हालाही ओळखत नाही, तुम्ही आजोबा आहे का काय, मी तुम्हाला अजून पाहिलेलं नाही. जर ह्या निलेश चव्हाणला त्या मुलाचा आजोबा माहीत नाही आणि हे असं कसं सांगू शकतात की बाळाला मुलाला सांभाळायला दिलं होतं, त्या निलेश चव्हाणकडे सांभाळायला दिलं होतं. म्हणून माझा ठाम आरोप आहे त्यांच्यावरती की हा कटात सहभागी असू शकतो. हे बाळ गेलं कसं त्याच्याकडं, ही माझी मागणी आहे आपल्या माध्यमातून.